2 मिनिटांसाठी मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं कारण मला कुणालने हा कार्यक्रम तुमचा शिबिराचा ठेवला होता आणि 4 तारखेला सोमवारी सकाळी 10 वाजता रंगशारदाला हाच कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 4 तारखेला तुम्ही सर्वजण 10 वाजता तिकडे वेळेवरती हजर राहा. आज इथे कुणालने आणि सर्व त्याच्या सहकाऱ्यांनी तुमचं 1 दिवसाचं शिबिर इथे आयोजित केलेलं आहे. मी आता जे तुम्हाला आलोय तेवढंच सांगायला आलोय की ही गोष्ट तुम्ही सर्वांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. निवडणुका येतात, निवडणुकांना कशा प्रकारे तुम्हाला सामोरं जायचंय, कशा प्रकारे कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला समोर येणार आहेत, त्या कशा प्रकारे हाताळायच्या आहेत आणि त्याच्यासाठी काय काय करायला लागेल. प्रसार माध्यमांशी तुम्ही नाही संवाद साधायचा. हा सोशल मीडिया यांच्याशी तुम्ही नका बोलू. कारण सध्या सगळ्यांनाच बंद करून टाकलेलं आहे. काही बोलतात. बरं ज्यांना नेमलंय त्याच्यासाठी त्यांच्याकडे हे कोणाहीकडे जातात. तुला काय वाटतं? त्याला काय वाटायचंय? बरं ते ऐकून मला काय वाटतं हे बघीन बघा ना. पण आज हा सगळा विषय तुम्ही सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कधी निवडणुका लागतील आता काही कल्पना नाही या गोष्टींची. ऑक्टोबर नोव्हेंबर वगैरे बोलतायत. पण आपली तयारी पूर्ण असली पाहिजे या दृष्टिकोनात हे शिबिर आहे. इथे मला सुद्धा यशवंत केलेला पण आले सोडून. आणि हा कुठे आपला योगेश आला. तर प्रत्येक विभागाची ही अशी शिबिरं 4 तारखेनंतर होतील. आज तुमच्याकडे सर्वांकडे पहिलं शिबिर आज होत आहे. तुम्हाला सर्वांना जयंत त्याच्यानंतर कुणाल तुम्ही सर्वच जण तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी आज आलो. धन्यवाद.